तर बिल्डर सुशील रहेजाच्या ऑफिसची वंचितच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली। बिल्डर रहेजाचं चिंबूरमधील कार्यालय वंचित कार्यकर्त्यांनी फोडलंय। शिवाजीनगर पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना अटकही केली। अटक केलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबईतील रहेजा डेव्हलपरच्या कार्यालयामध्ये तोडफोड करणाऱ्या सर्व वंचितच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आता गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये हलवण्यात येते। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। आरोपींना आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये नेलं जाते, कारण त्या ठिकाणची तक्रार होती आणि गुन्हा त्या ठिकाणी दाखल असल्याने आता आरोपींना त्या ठिकाणी नेलं जाते। आज आरोपींना 11 वाजेनंतर सुट्टीच्या कोर्टामध्ये म्हणजेच शिंदेवाडीतील वडाळा इथल्या कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे। सगळे पदाधिकारी कार्यकर्ते वंचितचे, ज्यांनी काल आपण पाहिलं की चेंबूरमध्ये असलेल्या रहेजा डेव्हलपरच्या ऑफिसमध्ये तोडफोड केली होती आणि मुंबई अध्यक्ष सागर गवई या ठिकाणी आहेत। आपण पाहतोय बघा, त्यांना या ठिकाणी आता नेलं जात आहे। आता पोलिसांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आदिल सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।